झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 89,000 कोटींच्या थकीत देयकांसाठी कॉन्ट्रॅक्टर्स रस्त्यावर। धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन। महाराष्ट्रात विविध शासकीय विकास कामे करणाऱ्या ओपन कॉन्ट्रॅक्टर्स, अभियंते, मजूर संस्था आणि विकासक यांची गेल्या 8-10 महिन्यांपासून देयके थकली असून सुमारे 89,000 कोटी रुपयांची देयके शासनाकडे थकीत आहेत। ही थकीत रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी करत आज दिनांक 4 जुलै रोजी धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जोरदार आंदोलन करण्यात आले। गेल्या 8-10 महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, नगरविकास, जलसंधारण, जलसंपदा, जलजीवन मिशन आदी विभागांकडून कामे पूर्ण करूनही कॉन्ट्रॅक्टर्सला त्यांचे पैसे मिळालेले नाहीत। शासनाकडे या थकलेल्या देयकांसाठी मागील वर्षभर अनेक वेळा आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे करण्यात आले। तसेच मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना निवेदने, चर्चेचा प्रयत्न झाला, पण अजूनही कोणतीच ठोस कृती झालेली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। सगळ्या मजूर सहकारी संस्था, बांधकाम ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, इलेक्ट्रिक ठेकेदार यांचे गेल्या 9 महिन्यापासून 89,000 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। यासाठी या सगळ्या संवर्गाने वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, आंदोलन केले आहे, अनेक मागण्या दिलेल्या आहेत, पण शासनाने अद्यापर्यंत कोणताही त्याच्यावर विचार न करता सदरचे बिलं प्रलंबित ठेवलेले आहेत। त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे। आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे ठेकेदार मजूर संस्थांकडे अडचणीत आले आहेत। त्यामुळे शासनाने त्वरित या बाबी संबंधित ठेकेदारांचे, सगळ्या प्रकारच्या ठेकेदारांचे बिलं त्वरित अदा करावी, त्यासाठी आज कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आले आहे। न्यायालयात दिलेली आहे, जर काही प्रगती झाली नाही तर पुढे हायकोर्टात जाण्याची तयारी आहे। यावेळी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबार रिजनचे पदाधिकारी व सदस्यांसह अनेकांची उपस्थिती होती। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।